बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत सादर। विधेयकाद्वारे वक्फ बोर्डाच्या मालमत्ता कायदेशीर कक्षेत आणण्याचा प्रस्ताव संसदेत चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार वादविवाद। वक्फ ही मुस्लिमांची संपत्ती। आमच्या पूर्वजांनी शाळा, मदरसे, दर्गा, अनाथाश्रम, कॉलेजसाठी या जमिनी दिलेल्या आहेत। आता आमची जमीन सरकारला हडप करायची आहे। सपा आमदार अबू आझमी यांचा आरोप। बीड कारागृहात 2 गटांमध्ये हाणामारी, मात्र एकाच गटाची दुसऱ्या कारागृहात रवानगी। मग वाल्मिक कराड आणि इतर आरोपी जेल प्रशासनाचे जावई आहेत का? आमदार सुरेश धस हे संतापलेत। कैद्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप केलाय। धनंजय मुंडेंवरील सुरेश धसांचे आरोप तथ्यहीन। डीपीडीसीचा निधी नियमाप्रमाणेच खर्च केलाय। समितीच्या रिपोर्टचा दाखला देत अजितदादांकडून स्पष्ट। मुंडे पालकमंत्री असताना काम न करता बिलं उचलल्याचा धसांचा आरोप। कार चालकाचा उद्दामपणा, दुचाकीला धडक देत जखमीला पुलाखाली फेकून फरार। उपचाराअभावी दुचाकीस्वाराचा चालकाचा मृत्यू। नागपूरच्या चिंच भवन पुलावरची घटना आहे, तर पोलिसांकडून कार चालकाचा शोध सुरू। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गारपिटीचा इशारा। नाशकात विजांच्या गडगडाटासह पाऊस झाल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान। तर वर्धा, अकोला, नागपुरातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची। TV9 मराठीच्या अँकर हेड निखिला म्हात्रेंचा लोकाशा भूषण पुरस्कारानं सन्मान। पत्रकारिता क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल अजितदादा आणि पंकजा मुंडेंच्या हस्ते गौरव।